मम्मी बोल बाई दीदी. काय करते आज? आज तुला मिसळ खाऊ वाटली होती ना, हा मिसळ बनवते. बर. त्यात कोंब आलेली मूग मटकी आहे, त्यासाठी मसाला भाजलाय. हा कांदा, टमाटर, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे, हे धने येतो. मसाला भाजलाय, हा काढून घेणार आहे आणि मटकी उकडून घेणार आहे मी आता. मी मटकी पहिली तेला मिठात भाजून घेणार आहे. कुणी उकडून करतं, पण मी तव्यावर भाजून घेणार आहे. थोडीशी जिऱ्याची फोडणी देते. थोडासा कांदा पण टाकते. कढीपत्ता पण टाकते. तेला मिठात पहिली उकडून घ्यायची, नाही तर मग अशी तव्यावर भाजून घ्यायची. मटकी खरपूस लागते. आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. आपल्याला भाजीत पण टाकायचंय, थोडंच टाकायचं. आणि थोडीशी हळद टाकायची. आणि अशी परतून घ्यायची 4-5 मिनिटं. तर मसाला वाटून आणणार आहे. मसाल्यामध्ये हळद टाकणार आहे 1 चमच आणि गरम मसाला टाकणार आहे 1 चमच. लाल तिखट वरून टाकणार आहे. मटकी परतती तोवर मसाला वाटून आणते. आणि खोबरं टाकणार आहे 2 चमच. वाटून ठेवलेलं आहे मी खोबरं. चला मसाला वाटून आणते. मटकी मस्त परतली. आता एवढा कसा मस्त कलर आलाय. आता भाजीला फोडणी देते मिसळ बनवायला. हवा सुटली बाहेर, त्यासाठी कांदा कापीला, थोडासा छोटासा एक कांदा कापीला. कोथिंबीर घेतली. कढई गरम झाली. मोठा 1 चमच तेल टाकून घेणार आहे. एक चमच मोहरी टाकणार आहे. तेल गरम होऊन गेलं. 1 चमच मोहरी टाकून घेते. 1 चमच जिरे टाकते. कढीपत्ता टाकते. हा कांदा टाकणार आहे. कोथिंबीर टाकून घेते आता. लाल तिखट टाकते 2 चमच. आता वाटण टाकते वाटलेलं. मस्त असं मसाला परतून द्यायचा, तेल सुटूस तर. मसाला मस्त परतलाय. आता ही मटकी उकडलेली टाकून द्यायची याच्यात. आणि हिला पण मसाल्यात परतून घ्यायचं थोडस, मटकीला पण.
मीठ टाकायचं चवीनुसार. मटकी उकडायला टाकलं होतं ना मीठ थोडं, आता थोडं टाकायचं. दोन मिनिटं मटकी उकडून द्यायची अशी त्याच्यात मसाल्यामध्ये. आणि मग आपल्याला काय रस्सा बनवायचा तेवढं पाणी टाकायचं. मस्त मटकी परतली आता मसाल्यात. मस्त परतली मटकी. रस्सा करणार आहे. तुम्हाला घट पातळ जसं बनवायचं तसं तुम्ही पाणी टाकायचं. चांगली एक उकळी खळखळून फोडून द्यायची. गॅस बंद करायचा. भाजी तयार आहे खायला मिसळ. कांदा लिंबू घेतलाय कापून. या गरमागरम मिसळ पाव खायला. कांदा लिंबू त्याच्यात टाकून दे. तुला दोन देऊ का ग? दूर टाकेल झालं का? आंबट खाऊ वाटतंय पण आम खाजं देईन. या महाराष्ट्र स्पेशल मिसळ पाव. गॅस बंद झाला ना. बरोबर कशाला लागेल.